त्या 10वी-12वीच्या मुलांना पण जर तुम्हाला हे दाखवता आलं तर सांगा, की आयुष्य घडवायची ताकद ही आपल्या हातात आहे. तुम्हाला ठरवायचंय किती वाढवायची, कुठे घडवायची आहे. बरोबर. मुलांना प्रेशर देऊन तुला हेच करायचंय, तुला तेच करायचंय, त्याने मुलं कधीच घडू शकत नाही. हं. आणि मी प्रेक्षकांना पण सांगते, की तुम्हाला मुलांना तुम्हाला हवंय तसं जर घडवायला गेलात, तर त्या मातीच्या घड्याला आकार येणं कठीण आहे. त्या मातीच्या आकाराला स्वतःला जसं तुम्ही आधार द्या. हं. आधार द्यायचा आहे आपल्याला. त्याला कसं घडायचं त्याने डिसाईड करू दे. मग तो कुठलाही असू दे, मुलगी, मुलगा कोणी हं. असू दे. तो कम्फर्ट दिला ना मुलांना, की तुमची मुलं ना सहजतेने घ्यायला शिकतात गोष्टींना. मी कित्येक बिझनेसमन, सक्सेसफुल बिझनेसमन बघितलेले आहेत, ज्यांना 10वी मध्ये 50% 40% हो. होते. माझ्याकडे आत्ता मी एका प्रॉपर्टीचं काम करते. हं. 42% बरं. आईने पेढे वाटले होते, तर लोकांनी हिणवलं होतं. आणि ते पेढे वाटताना तो पण होता बिचारा. हं. तो म्हणाला, "मी तेव्हा काही बोललो नाही." हं. पण 12वीला मी 60% त्यावेळेस 60% फार मोठी हो. गोष्ट होती. इम्पॅक्ट करेक्ट. पॉझिटिव्ह. तेव्हा आई त्याची त्यांना ही म्हणाली होती, "काही हरकत नाही, इट्स ओके." हा जो कम्फर्ट आहे ना, हं. इट्स ओके, तो फार मुलांना गरजेचा आहे.